आणि परत प्रश्नांवर चर्चा करता येईल म्हणून उद्या जाण्याचं ठरलं आहे. आणि या संपूर्ण परिस्थितीत पावसामध्ये पुण्यातल्या मावळ तालुक्यातील पाठण गावात एक दुर्दैवी घटना घडली. अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून या गावातील एक कुटुंब गाडलं गेलंय. पती नंदू तिकोणे, पत्नी आणि मुलगा घरात असताना काळानं घाला घातलाय. एकाचा मृतदेह सापडलाय आणि इतरांना एनडीआरएफ कडून शोधलं जातं. पुण्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात एबीपी माझाची टीम पोहोचली आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला हे गाव वसलेलं आहे आणि याच विसापूर किल्ल्याचा एक भाग खाली वाहून आलाय. डोंगराची एक कडा वाहून आलेली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली इथं बघतोय तिकोने कुटुंबियांचं घर अक्षरशः त्या खाली गाडलं गेलेलं आहे. 3 जण या घरात राहत होते. आपण बघू शकतो की एनडीआरएफच्या पथकाने एक मृतदेह जो आहे तो बाहेर काढलेला आहे. एनडीआरएफचं पथक काही वेळापूर्वी इथं पोहोचलेलं आहे. काल रात्रच या गावावरती ओढवून आली असं म्हणता येईल. काल रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि अक्षरशः या सह्याद्रीच्या पर्वतरांगात पावसाने इतकी तुफान बॅटिंग केली. धो इतका पाऊस बरसला जो आत्ताही बरसतोय आणि पहाटे 4:15 वाजताच्या सुमारास या विसापूर किल्ल्याचा हा डोंगराचा एक भाग जो आहे तो अक्षरशः खाली आला. आपण बघतोय आत्ताही तिथून माती जी आहे ती खाली वाहत येते आणि आता यापुढे प्रत्येक पाऊस आला की नक्कीच या सर्वांना या क्षणाची, या दुर्दैवी घटनेची आठवण होईल. आता अपेक्षा आहे की या गावानं लवकरात लवकर पुनर्वसन करावं. प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी तशा प्रकारची भूमिका घेणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पाटण, पुणे. तर पाटण तालुक्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून खाली आला आणि तो एका कुटुंबाच्या घरावर आदळला आणि हे संपूर्ण कुटुंब या भागाखाली गाडलं गेलेलं आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह काढण्यात आलेला आहे तर दोघांचा शोध एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू आहे. एनडीआरएफच्या पथकाला देखील इथे शोध घेत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. माती वाहून येते, पाण्याचे ओहोळ मोठ्या प्रमाणात वाहून येत आहेत आणि त्यामुळे या शोधकार्यात देखील अडचणी निर्माण झालेल्या आहेत. दरम्यान ज्यांचं नुकसान झालंय त्या नंदू तिकोणेंचे शेजारी या दुर्घटनेतून अगदी थोडक्यात बचावले. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया. नंदू तिकोणे यांचं घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं आणि त्यांच्या बाजूला पंकज तिकोणे राहत होते. काय परिस्थिती होती रात्री, काय घडलं नेमकं? रात्री 4:15च्या आसपासमध्ये मोठा आवाज आला. आवाज आल्यानंतर उठल्यानंतर बघितलं की मागच्या ज्या भिंती होत्या त्या बेडरूम मध्ये आल्या. देवाच्या रूम मध्ये झाल्यानंतर आम्ही तिथे झोपलो होतो. बघतो दरड आलं. त्याच्यानंतर खालून एक आमचे हनुमंत तिकोणे म्हणून तिथे होते, ते नंदू तिकोणे शेजारीच होते. ते वरती आले. त्यांनी समोर स्वतः नंदू तिकोणे घर समोर ढिगाऱ्याखाली जाते ते त्यांनी पाहिलं स्वतः त्यांच्या डोळ्यांनी. त्याच्यानंतर ते वरती आले. वरती आल्यानंतर आम्ही सर्व आमचं कुटुंब, आम्ही कोण होतो तुम्ही कुटुंबामध्ये? घरात कोण कोण होते? माझी फॅमिली 4 लोकांची फॅमिली, भावाची फॅमिली 4 लोकांची आणि त्यांची फॅमिली जवळजवळ 8 लोकांची. म्हणजे किती? 14-15 लोक आणि खाली 4 म्हणजे 16-17 लोकांची फॅमिली आमची त्यामध्ये दुर्दैवांची वाचली गेली. ते जे बाजूचं घर आहे ते आमचंच आहे. तर दररोज प्रमाणे माझ्या रुटीन प्रमाणे मी पहाटे 4ला ऑफिसला जायला उठतो. तर पहाटे 4 वाजता जेव्हा उठलो त्यावेळेस माझं पहिलं लक्ष त्यांच्या घराकडे जातं. तर मी सकाळी गेलो तेव्हा स्थिती पूर्ववत होती, म्हणजे अशी कुठली हानी झालेली नव्हती. म्हणजे 4 वाजता काहीच नव्हतं. मी स्वतः उठलेलो 4:02 झालेले. तर मी पाऊस बघितला, म्हटलं आज 1 तास उशिरा जाऊयात, अंधारात रस्ते वगैरे दिसणार नाही. तर मी झोपायला आलो. गजर माझा चेंज केला. जो 4:45चा गजर असतो तो मी 5:30चा केला. जस्ट झोपलो 2च मिनिटं झाले असतील तर जसा एक बॉम्बस्फोट होतो ना, असा एक मोठा धमाका झाल्याचा आवाज आम्हाला ऐकू आला. तर आम्ही सगळे पहिलं बघितलं की कुठं काय पडले का. माझे आई वडील जिथे झोपतात त्या बेडरूमची खिडकी आम्ही उघडली तर ते पूर्ण घर त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं. सुदैव आहे, देव बलवत्तर म्हणावं लागेल म्हणून आज ते आपल्याशी या ठिकाणी संभाषण करतायत. परंतु ही परिस्थिती पुढे येऊ नये, कारण यापुढे त्या घरात यांना नक्कीच झोप येणार नाही. म्हणून सगळेजण मागणी करतायत की तातडीनं पुनर्वसन करावं. आता हे पुनर्वसन करण्यासाठी सरकार काय पावलं उचलतं का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पाटण.
आणि या घडीची आणखी एक महत्वाची अपडेट अशी आहे की पुणे नाशिक महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. चाकणला जाणारी